नमस्कार मंडळी, योगूस किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो पदार्थ आहे तो फार स्पेशल आहे, कारण मागे सगळे सण सणावळी गेलेले आहेत. श्रावण गेलेला आहे, गणपती गेलेला आहे, नवरात्र येत आहेत. पण त्याआधी आपण आपले जे काही जिभेचे चोचले आहेत नॉनव्हेज खाण्याचे ते भागून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये आता तुमच्यासाठी आणतोय असा चटपटी तिखट झणझणीत असा पदार्थ. कोणता? चिकन सुक्का. ओ मंडळी, मला माहिती त्याची टेस्ट काय लागते. आत्तापासूनच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे मंडळी. चला तर मग, इरादा पक्का, चिकन सुक्का. नाही म्हणला द्या फेकून. तर मंडळी, आता आपण बघणार आहोत चिकन सुक्का चा मॅरिनेशन कसं करायचं. ते मॅरिनेट करण्यासाठी लागणारे पदार्थ आपण बघतो आहोत. तर आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, कोथिंबीर, तेल, घरगुती लाल मसाला आणि सगळ्यात महत्वाचं बोनलेस चिकन. चिकन सुक्का करण्यासाठी माझ्या तोंडातून तर आताच पाणी सुटायला लागलेलं आहे. तर बघूया चिकन सुक्का. तो आपण मॅरिनेट करूया. सर्वप्रथम आपण हे चिकनचे जे बारीक बारीक पीस आहेत, बारीक बारीक, ते आपण छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हे मॅरिनेट करण्याचं आपलं सामान आहे. तर आपण आता मॅरिनेट करायला सुरुवात करूया. हे आलं लसूण पेस्ट जी आहे ती छानपैकी 2 चमचे आपण टाकून घेत आहोत. हे पहा, अशा रीतीनं. हे मसाला जो आहे, तिखट जे आहे, ते 4 चमचे आपण छोटे 4 चमचे टाकतो आहोत मित्रांनो. आपल्या चवीनुसार आपण हे टाकून घ्यायचं आहे. कोणाला तिखट आवडतं, कोणाला नॉर्मल, तर कोणाला कमी तिखट आवडतं. आणि हे जे मीठ आहे, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट, ते 1 चमचा आपण हे मीठ आपण अशा पद्धतीनं पसरवून घेत आहोत. काय समजली? आणि आता ही हळद जी आहे ती आपण 1 चमचा अशी छानपैकी पसरून घेत आहोत. अजून एक गोष्ट विसरलो. तर मंडळी, हीच ती गोष्ट जी मी विसरलो होतो. अर्धा वाटी दही. ढाके टिक्की, ढाके टिक्की, टाकी की टाकी, ढाके टिक्की, दही टाकी, अर्धा वाटी दही टाकी, टाकी टाकी. आता आपण हे सगळं कालवून घेऊयात, म्हणजेच इंग्रजी भाषेत मॅरिनेट करून घेऊयात. आपलं जे काही चिकनाचं कालवण आहे ते कालवून घेऊयात, मॅरिनेट करूयात व्यवस्थित. उगीच मित्रांनो त्याला अगदी आपण रगडून रगडून नाही घ्यायचं. व्यवस्थित असं सर्व बाजूनी लागलं पाहिजे. हे पहा, हे पहा. आता हे समजा जे आहे मॅरिनेट केलेलं, ते आपण अर्धा तासासाठी बाजूला ठेवूयात. तर मंडळी, हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन पहा. आता आपण या चिकनला फोडणी देण्याचं साहित्य पाहूयात. चला तर मग. हे बघा, इथे कांदा, लसूण, आलं, खोबरं म्हणजे नारळ आणि कोथिंबीर याची ही पेस्ट आहे, वाटण करून घेतलेलं आहे. हळद, मीठ, हा घरगुती काळा मसाला, हा घरगुती लाल मसाला, तेल, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा. तर हे सगळं साहित्य फोडणीसाठी आहे. तर आता आपण फोडणी देऊयात. तर मंडळी, आता आपण फोडणीसाठी सर्वप्रथम तेल टाकूया. हे पहा, अर्धा वाटी तेल टाकलेलं आहे. याच्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे मंडळी. हे पहा, आपण मस्तपैकी कांदा टाकून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत, अगदी नावाला. कारण की चिकनमध्ये आपण ऑलरेडी मॅरिनेट करताना, हे बघा, अगदी नावाला मीठ टाकलेलं आहे. मॅरिनेट करताना चिकनमध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं होतं. आता आपण हे परतून घेऊयात. हे पहा, अशा रीतीने छान कांदा जो आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात मित्रांनो. हे पहा,
तोही जरा हलवून घेऊयात. आणि याच्यानंतर अगदी चमचाभरच हळद टाकायची आहे. हे पहा, अशी पसरवून घ्यायची. पण ती सुद्धा हलवून घेऊयात व्यवस्थित. हे पहा, अशा रीतीनं आपण ही हळद सुद्धा व्यवस्थित हलवून परतून घेतलेली आहे. तर मंडळी, अशा रीतीनं कांदा टोमॅटो आपण भाजून घेतल्यानंतर 2 चमचे छोटे चमचे हा लाल मसाला टाकायचा आहे. मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी आपल्याकडे मसाला टाकलेला आहेच आहे. याच्यानंतर हा घरगुती काळा मसाला 1 चमचा आपण हे पहा असा फक्त चवीपुरता टाकत आहोत. ज्याला जशी चव आवडते मित्रांनो त्याने तसं आपण क्वांटिटी बघायची आहे, घ्यायची आहे. वाह, खमंग वास सुटला मित्रांनो. त्याच्यामध्ये हे पूर्ण वाटण टाकून घेणार आहोत मित्रांनो. वाह, काय छान स्मेल सुटलाय, काय सांगू तुम्हाला मित्रांनो. वाटण व्यवस्थित मित्रांनो भाजून घ्यायचं आहे. हे पहा, तर मंडळी अशा रीतीनं मॅरिनेट केलेलं चिकन आपण ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, आणि याला सर्व मसाला लागेल असं आपण पाहायचं आहे. हे पहा, शक्यतो आपण हे पाणी न टाकता सगळं शिजवायचं मित्रांनो वाफेवरती. आपल्याला हे वाफेवर शिजून द्यायचं आहे 20 मिनिटं. असे मोठं ताट घेऊन आपण हे झाकून टाकलेलं आहे. आणि याच्यावर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता वाफेवर चिकन शिजवायला ठेवलेलं आहे. मंडळी, आपण आता चेक करूयात आपला चिकन सुकला का नाही, म्हणजे तयार झाला की नाही. ओ हो मंडळी, बघू शकता चिकन सुक्का काय स्मेल आहे. हे पहा, हो 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 हो. आता या मंडळी आपण गॅस बंद करूयात आणि गार्निशिंगसाठी याच्यावरती कोथिंबीर टाकूयात मंडळी. हे पहा, ही छानपैकी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा जरा ही रेस्ट करायला ठेवूयात 2 मिनिटं. हे पहा, असे 2 मिनिटं रेस्ट करायला ठेवलेलं आहे. आणि नंतर आपण ते सर्व करायला घेऊयात. तर मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीनं चिकन सुक्का जो आहे आपला तो तयार झालेला आहे. तोंडाला पाणी सुटलंय मंडळी. याला म्हणतात सुख. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. चिकन सुक्का आणि वड्याचं जेवण, मला सांगा. नामले माफ करा. तर आता आपण टेस्ट करूया चिकन सुक्का. लाजवाब. आणि खरं सांगू का, अगदी मनापासून बोलतोय मी, कारण माझा आवडता पदार्थ, सगळ्यात आवडता पदार्थ चिकन सुक्का. हो, त्याच्याबरोबर हे कोंबडी वडे, मस्तपैकी हा रस्सा. हो हो हो. तर मंडळी, पुढच्या वेळेस तुम्हाला हा रस्सा, तांबडा पांढरा रस्सा जसा असतो ना, तसा हा खास घाटावरचा काळा मसाल्याचा रस्सा पण कसा असणार ते बघायला मिळणार आहे. कोंबडी वड्याची रेसिपी बघायला मिळणार आहे तुम्हाला मंडळी. तर मंडळी, अशा रीतीनं चिकन सुखात ठेवणारा चिकन सुक्का नक्की करून पहा. कमेंटमध्ये सांगा आणखी कुठले कुठले पदार्थ तुम्हाला करायला आवडतील. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, इतरांनाही फॉरवर्ड करा. योगोज किचन
खात रहा सुखात रहा. चिकन सुक्का. ओ हो हो हो, मसालेदार. वाव, फॅन्टॅस्टिक.